एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत। नीलम गोरे यांच्याविषयी टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरलेली आहे। संजय राऊतांनी नीलम गोरेंवर पातळी सोडून टीका केलेली आहे। नीलम गोरे या विकृत आहेत, निर्लज्ज आहेत, विश्वासघातकी आहेत असे शब्द वापरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे। पक्षात कोणती घाण आणली असं बाळासाहेबांनी तेव्हा विचारलं होतं। नीलम गोरे पक्षातून जाताना घाण करून गेल्या अशी टीका त्यांनी केली। पुण्यामध्ये उमेदवारी देण्याकरता गोरेंनी किती पैसे घेतले असा सवालही त्यांनी केला। आम्हाला हक्कभंगाची भीती दाखवू नका, हक्कभंग आणा, माझ्याकडे ही सगळी माहिती आहे असं संजय राऊत म्हणाले। लक्षवेधी लावण्यासाठी गोरेंनी किती पैसे घेतले याची माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं। कुठल्याही राजकीय नेत्याने टीका करताना, मग तो स्त्री असो पुरुष असो, राजकीय टीका करा, कुठल्या भ्रष्टाचाराची टीका करायची असेल तर ती करा, पण कशा प्रकारचे शब्द तुम्ही वापरता, पातळी सोडून तुमच्याकडून टीका होत नाही ना, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नीलम गोरेंविषयी वक्तव्य करताना अपशब्द वापरले गेलेत खासदार संजय राऊत यांच्याकडून। ती विश्वासघातकी बाई आहे, विकृत बाई आहे अशा प्रकारचे शब्द वापरले गेलेले आहेत। त्याचबरोबर निर्लज्ज बाई आहे अशा स्वरूपाचे शब्द सुद्धा वापरले गेलेले आहेत। बाई नाही, बाई माणूस आहे हा शब्द सुद्धा त्यांच्याकडून वापरला गेलेले आहेत। आपण बघूया एकदा संजय राऊत काय म्हणाले। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एक संस्कार, एक संस्कृती असते। आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची, तुम्ही अशा प्रकारे विधान करता मातोश्रीच्या बाबतीत। खासदार संजय राऊतांनी टीका करताना नीलम गोरेंविषयी अपशब्द वापरलेले आहेत। कोणती घाण आणली शिवसेनेत असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला होता जेव्हा नीलम गोरे शिवसेनेत आल्या, असं संजय राऊत म्हणालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांनी नीलम गोरेंविषयी असं वक्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर ही विकृत बाई आहे, निर्लज्ज बाई आहे, विश्वासघातकी बाई आहे असे शब्द खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरेंविषयी वापरलेले आहेत। आपल्याबरोबर आहेत खासदार शिवसेनेचे नरेश मस्के, त्यांच्याशी बोलूया। नरेशजी, आता काय बोलायचं? संजय राऊत असे शब्द वापरून टीका करतात, खासदार आहेत, संपादक आहेत आणि हे शब्द वापरलेत त्यांनी। संजय राऊत यांना ना भर चौकात जोड्याने हाणलं पाहिजे। त्यांची मनोविकृती आहे त्यांची ही। नीलम गोरे ज्या बाई आहेत, मॅडम आहेत, त्यांनी काल काय म्हटलंय की 2-2 मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात। हा आरोप आतापर्यंत फक्त नीलमताईंनीच केलाय का हो? यापूर्वी नारायण राणे साहेब यांनी सुद्धा ही देना बँक नाहीये, लेना बँक आहे अशा पद्धतीने आरोप केले होते। राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा यांच्याकडे आउटगोईंग नाहीये, यांच्याकडे इनकमिंग आहे। रामदासभाई कदम यांनी सुद्धा मातोश्रीत विहीर कुठे आहे, त्यांची खाती परदेशात आहेत काय, मला वेळ आल्यानंतर मला सगळं सांगावं लागेल असे आरोप कित्येक लोकांनी मातोश्रीवर केलेले आहेत। मग त्यावेळी का मुख गिळून गप्प बसलेले आणि टीका करताना असे शब्द वापरायचे म्हणजे अशा पद्धतीचे शब्द। आणि संजय राऊतांचं हे नवीन नाहीये। आणि कोणाला तुम्ही सांगता गद्दारबाई आहे? अहो, तुम्ही निवडून आला शिवसेना भाजप युती म्हणून विधानसभेला यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये, आणि नंतर जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये गेला तेव्हा आपण गद्दारी केलं नाही, तेव्हा विश्वासघात केला नाही का? हा माणूस विकृत माणूस आहे, याला आता भर चौकात जोड्याने आणि नरेशजी, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा नीलम गोरे शिवसेनेत आल्या तेव्हा असं बाळासाहेब ठाकरेंनी विचारलं होतं की कोणती घाण शिवसेनेत आणली? बघा, अशा मग जर तुम्ही तशा पद्धतीने जर बाळासाहेबांनी म्हटलं होतं तरी तुम्ही त्यांना का घेतलात? म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का? बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध, बाळासाहेबांच्या मनाच्या विरुद्ध ज्यावेळी आपण काही डिसिजन घेतले त्याच्या मागचं कारण काय?
हा प्रश्न या ठिकाणी मी त्यांना विचारत आहे. त्यांना तुम्ही एकदा नाही दोनदा नाही का तुम्ही आमदारकी दिली मग? जर नक्की. बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबद्दल तशा पद्धतीचे होते, आज तुम्ही असं म्हणताय, मग नक्की त्यांनी केलेला- नरेशजी, हे प्रचंड गंभीर आहे. तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.